पेण उपप्रादेशिक परिवहन कार्यालय यांच्या वतीने आयोजित रस्ता सुरक्षा अभियान 2026 अंतर्गत सन्मान आणि समारोप समारंभ उत्साहात पार पडला। कार्यक्रमाला शाळा, महाविद्यालय, स्वयंसेवी संस्था आणि नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळाला। या अभियानाचा मुख्य उद्देश हा रस्ता सुरक्षेबाबत जनजागृती करणं, अपघात कमी करणं आणि वाहतूक नियमांचं पालन बळकट करणं हा होता। स्वयंशिस्त हाच रस्ता सुरक्षेचा सर्वोत्तम उपाय हा संदेश यावेळी देण्यात आला। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उपविभागीय अधिकारी प्रवीण पवार होते, तर प्रमुख उपस्थितीत पोलीस उपअधीक्षक जालिंदर नालकुल उपस्थित होते। तसंच माधव सूर्यवंशी आणि विष्णू घोडे यांची विशेष उपस्थिती होती। रील स्पर्धेत विजेत्यांना रोख पारितोषिके देण्यात आली। रायगड जिल्ह्यातील उत्कृष्ट रिक्षा चालक, मिनी डोर चालक आणि स्कूल बस चालकांचा यावेळी सत्कार करण्यात आला। कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनामुळे रस्ता सुरक्षेबाबत जनजागृती वाढण्यास मदत होईल असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला। चांगलं त्यांनी केलेलं कार्य याची कुठे शाबासकी त्यांना मिळावी या हेतूने आजचा हा कार्यक्रम घेण्यात आलेला आहे। कारण चांगल्या कामाचा पुढे गौरव होत नाहीये, पण वाईट कामाचा पहिला गौरव होत असतो। तर आजच्या ह्या कार्यक्रमामध्ये सुरुवातीला जी प्रस्तावना केली साहेबांनी की आपल्या महाराष्ट्रामध्ये दररोज 47 अपघात होतात आणि त्याच्या 47 जणांचा मृत्यू होतो। हा मृत्यू 47 जणांचा मृत्यू होऊन त्याच्या कुटुंबातले जे 47 कुटुंब उद्ध्वस्त होते दररोज। आता मागच्या महिन्यामध्येच पेण डिव्हिजनमध्ये 8 फेटल येतं। 8 फेटलमध्ये 8 कुटुंब उद्ध्वस्त झाले, ते तर फेटलमधले झाले, पण त्याच्यामध्ये कोणाचा पाय गेला, कोणाचा हात गेला, असे भरपूर जण आहेत। तर याचा पण कुठेतरी विचार केला पाहिजे सगळ्यांनी मिळून की त्या कुटुंबाचा त्यांचा हे। आणि आपण सकाळी उठलं की आपण रस्त्यावरती आहे। आज कोणताही माणूस नाही की जे घरातच बसून नाही, सगळं उठले की रस्त्यावरती येणं आहेच। आणि रस्त्यावर आल्यानंतर ते रस्त्याचे जे नियम असतील किंवा पालन हे सगळ्यांचं करण्याची गरज आहे। आता बाकी म्हणले पोलीस किंवा RTOची जबाबदारी नाही, आम्ही जबाबदारी टाळत नाही, जबाबदारी आमची आहे, आमची जबाबदारी आहे। तर आम्ही सवय आणि शिस्त ही लावण्याची सवय आहे, पण ती सवय लोकांनी लावून घेतली पाहिजे, ही लोकांची जबाबदारी आहे। तर अशा भरपूर गोष्टी आहेत की त्याच्यामुळे आता आमचे जे कर्मचारी, वाहतूक कर्मचारी असो किंवा RTO साहेब एवढ्या उन्हामध्ये रस्त्यावरती उभे राहतात, तर याचं कारण काय आहे की लोकांना शिस्त लागली पाहिजे। आता मी एवढं बोललो तरी कोणावर काही फरक पडणार नाही, पण रस्त्यावरती आमचा एक कर्मचारी तुमची 500 रुपयाची पावती फाडली का तुम्ही दुसऱ्या दिवशी हेल्मेट घ्यायला जाणार का? 500 रुपयाची पावती फाडली, पण मी फुकट भाषण दिलं याचा कोणावर फरक होणार नाही की आज येते 10 जणांनी सांगितलं प्रत्येकाने हेल्मेट घाला, पण कोणी हेल्मेट घेणार नाही। पण ज्या दिवशी 500 रुपयाची पावती फाडणार तुम्ही, दुसऱ्या दिवशी हेल्मेट घालून परत दिसणार। तर ही याच्या मागं आम्हाला किंवा म्हणजे प्रशासनाला तुमच्यावरती दंड करून हे आमचं काही हे होत नाहीये। दंड का करावा लागतो की तुम्हाला त्याची सवय पडली पाहिजे आणि सवय लागली पाहिजे की चला पुढं ट्रॅफिक पोलीस येतं दिसल्यामुळं कमीत कमी 3 जण असले तर 2 जण गाडीवर थांबते, 1 जण मागच उतरतो 100 मीटरवरती। खरं आहे का खोटं आहे? हा धाक आहे, प्रशासनात धाक आहे, हा धाक राहिलाच पाहिजे। तर याच्यामुळंच आमचं जे रोडवरती आम्ही जे उन्हात राहतो हा तुमच्यासाठी उभं राहतो। तुम्हाला वाटतं आम्ही पावत्या पाडतो, हे घेतो, पण ही सगळं तुमच्यासाठी असतं। पण आता ज्याला समजेल त्याला समजतं, बाकीच्याला काय हे नाही आहे। तर आजचा हा कार्यक्रम वाहतूक उपप्रादेशिक परिवहन वाहतुकींनी ह्या चांगल्या प्रकारे कार्यक्रम आयोजित केलेला आहे। इथं सर्व रिक्षा चालक मालक संघटनेचे पण सर्व पदाधिकारी उपस्थित आहेत आणि ज्यांचा गौरव रीलवाले असो किंवा चित्रकला ज्यांनी काही चांगला कार्यक्रम केलेला आहे त्यांना पण गौरवण्यात आलेला आहे। तर असाच प्रत्येक वर्षी आपला हा कार्यक्रम प्रत्येक वर्षी असतो, वर्षभर चालू असतो, पण हा निमित्त एक महिन्याचा आपण कार्यक्रमाचा हे घेतलेला आहे। तर सर्वांनी आतापर्यंत ज्यांनी जे भाषणामध्ये सांगितलं असेल त्याचं जर
10 लोकांनी तरी याचा जर भाषणाचा फायदा घेतला तर बरं होईल. धन्यवाद. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त आपले पालम या व्हॉट्सॲप ग्रुपच्या वतीनं सामाजिक उपक्रम राबवत बस स्थानक परिसरात पाणपोईची उभारणी करण्यात आली. वाढत्या उन्हाची तीव्रता लक्षात घेऊन प्रवाशांची तहान भागवण्यासाठी ही व्यवस्था करण्यात आली. या पाणपोईचं उद्घाटन नगरसेवक लक्ष्मणराव रोकडे, नगराध्यक्ष प्रतिनिधी इम्दाद खान पठाण आणि डॉक्टर महेश कोकाटे यांच्या हस्ते करण्यात आलं. बस स्थानकावर दररोज मोठ्या प्रमाणात प्रवाशांची वर्दळ असते. उन्हाळ्यात पिण्याच्या पाण्याची गैरसोय होऊ नये या उद्देशानं ग्रुपच्या वतीनं 2 ठिकाणी पाणपोई सुरू करण्यात आली. कार्यक्रमात मान्यवरांनी आपलं पालम या ग्रुपच्या सामाजिक कार्याचं कौतुक केलं. सोशल मीडियापुरतं मर्यादित न राहता प्रत्यक्ष सामाजिक मदतीसाठी पुढाकार घेणारा हा उपक्रम असल्याचं यावेळी नमूद करण्यात आलं. या उपक्रमामुळे प्रवाशांना मोठा दिलासा मिळालाय. सर्व स्तरातून या ग्रुपचं अभिनंदन होतंय. कार्यक्रम घेत असतो. रक्तदान शिबिर असेल, सरकारी शासकीय दवाखाना येथे आरोचे त्या ठिकाणी फिल्टर असेल किंवा इतर सामाजिक उपक्रम हे आपले पालम व्हॉट्सअप ग्रुपच्या माध्यमातून दरवर्षी आम्ही राबवत असतो व इथून पुढे सुद्धा आपले पालम व्हॉट्सअप ग्रुपच्या वतीने सामाजिक कार्यक्रमामध्ये सहभागी होऊन समाजामध्ये आपण समाजासाठी काहीतरी देणं लागतो यासाठी आम्ही नक्कीच प्रयत्न करू. त्या ठिकाणाच्या माध्यमातून सुद्धा सामाजिक कार्य करता येतं. हेच आपले पालम व्हॉट्सअप ग्रुपच्या माध्यमातून त्या ठिकाणी सर्व सदस्यांनी ते पालम ग्रुपच्या वतीने 2 ठिकाणी पाणपोई कार्यक्रम ठेवलेला होता आणि लोकांच्या बसस्टँडला पिण्याच्या पाण्याची सोय नव्हती, म्हणून पालम ग्रुपचे जेवढे कौतुक करावे तेवढे कमी आहे. पालम ग्रुपच्या वतीनं आज पालम येथे 2 ठिकाणी पाणीपोईची व्यवस्था केल्याबद्दल पालम ग्रुपचे आभार मानावे आणि आंबेडकर बाबासाहेब जयंतीच्या निमित्त पालम ग्रुपने आज पालम बसस्टँड येथे पाणीपोईची व्यवस्था केल्याबद्दल त्यांचे आभार आभार आभार. देगलूर तालुक्यातील वन्हाळी गावात बौद्ध समाजाच्या वतीनं ग्रामपंचायत प्रशासनाविरोधात उपोषण सुरू करण्यात आले. जयंती आणि इतर सामाजिक कार्यक्रमांसाठी जागा उपलब्ध करून द्यावी अशी मागणी यावेळी करूनही अनेक वेळा ही मागणी करूनही ग्रामपंचायतीकडून कोणताही ठोस कारवाई न झाल्याचा आरोप करण्यात आलाय. गावातील गावठाण जागेत कायमस्वरूपी कार्यक्रमासाठी जागा मिळावी अशी प्रमुख मागणी करण्यात आली. यासाठी भरत सूर्यवंशी यांनी तातडीनं मंडळ अधिकारी आणि तलाठी यांना नोटीस देऊन जागा उपलब्ध करून द्यावी अशी मागणी केलेली आहे. या आंदोलनात वाघमारे भास्कर, गौतम वाघमारे, शंकर वाघमारे, देविदास गायकवाड यांच्यासह बौद्ध समाजातील महिला आणि पुरुष मोठ्या संख्येने सहभागी झालेत. प्रशासनानं तातडीनं दखल घेऊन तोडगा काढावा अशी मागणी करण्यात आली. या बातमीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी जयपाल दावणगिरकर यांनी. बौद्ध समाजाच्या वतीने बौद्ध समाजाला जागा उपलब्ध करून देण्यात यावं या मागणीसाठी त्यांनी इथे उपोषणाला बसले आहेत. त्यांचं काय म्हणणं आहे ते आपण जाणून घेऊ. जय हिंद, जय संविधान. आज ज्या महामानवाने भारताला संविधान दिलं त्या महामानवाची जर आमच्या मनामध्ये इच्छा झाली जयघोष करायचा तरी आम्हाला जयघोष करण्यासाठी महामानवाची जयंती साजरी करण्यासाठी जागा उपलब्ध नाही. आणि ज्या महामानवांनी बौद्ध धम्माची दीक्षा देऊन आम्हाला 22 प्रतिज्ञा दिल्या त्या प्रतिज्ञा ग्रहण करण्यासाठी बौद्ध विहार पाहिजे, त्या विहारासाठी जागा उपलब्ध करून द्यावी ही आमची मागणी प्रशासनाकडे घेऊन आम्ही येथे तहसील कार्यालय देगलूर येथे उपोषण करत आहोत. या उपोषणाला वन्हाळी येथील सर्व बौद्ध समाज ही गौतम वाघमारे, वंचित बहुजन आघाडी तालुका महासचिव माजी, वंचित बहुजन आघाडीच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी सुद्धा मला इथे सहकार्य केलेलं आहे आणि यापुढेही करणार आहे. आमची अशी प्रशासनाला विनंती आहे की आम्ही गेल्या 26 एप्रिल 2025 रोजी जाहीरपणे समाजाच्या समक्ष ग्रामसेवक साहेब, सरपंच साहेब यांना निवेदन देऊन याची प्रत तहसील कार्यालय येथे दिली आहे. प्रशासनाकडे 1 वर्षाचा वेळ असताना सुद्धा प्रशासनानं आमच्याकडे दुर्लक्ष केलं. आज आम्ही इथे उपोषणाला बसल्यानंतर जेव्हा तुम्ही इथे पत्र काढत आहात की आम्हालाच असं एक भूतांतिका वाटते की आम्ही ज्या महामानवाच्या उपकारामुळे आज आम्ही येथे
थाटामाटात उपोषण करत आहोत. त्यांच्या आम्हाला गावामध्ये थाटामाटात जयंती साजरी करण्यासाठी, त्यांच्या विचाराची पेरणी आमच्या समाजाला होण्यासाठी आम्हाला प्रशासनाने लवकरात लवकर हक्काची जागा मिळवून द्यावी, हीच माझी प्रशासनाकडे, सर्व माझ्या मंडळी येथील सर्व समाजातर्फे आणि माझ्या प्रतिष्ठा आहे. उपोषणकर्त्यांनी जागा उपलब्ध करून देण्यात यावं अशी मागणी शासनाकडे केलेली आहे. ते उपलब्ध करून देण्यात यावं. मी जयपाल दावणगेकर, न्यूज मराठी 24/7 देगलूर. नारी शक्ती वंदन अधिनियम आणि महिला सक्षमीकरणाच्या जनजागृतीसाठी आज बीड शहरात भव्य प्रभात फेरीचं आयोजन करण्यात आलं. शिवाजी पुतळा ते जिल्हाधिकारी कार्यालय या मार्गावर ही प्रभात फेरी उत्साहात पार पडली. या कार्यक्रमाचं नियोजन पंकजा मुंडे आणि प्रीतम मुंडे यांच्या सूचनेनुसार करण्यात आलं होतं. तसंच बीड जिल्हा भाजपचे जिल्हाध्यक्ष शंकर देशमुख आणि उपाध्यक्ष नवनाथ अण्णा शिराळे यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रम पार पडला. नारी शक्ती वंदन अधिनियम हा महिलांच्या सन्मान, समानता आणि सक्षमीकरणासाठी महत्त्वाचा टप्पा असल्याचं यावेळी सांगण्यात आलं. या उपक्रमातून भारत अधिक सक्षम आणि प्रगतिशील राष्ट्र होण्याचा विश्वास व्यक्त करण्यात आलाय. मोठ्या संख्येनं महिलांनी या प्रभात फेरीत उत्साहानं सहभाग नोंदवला. नमस्कार, मी संध्या मिश्रा, भारतीय जनता पक्ष शहर 24 बीड. आपल्या देशाचे लाडके पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नारी शक्ती वंदन याच्यासाठी जे 33 वर्षापासून जे प्रलंबित प्रश्न होता तो त्यांनी 33% मान्य करून आपल्या सगळ्या पूर्ण महिलांसाठी एक उज्ज्वलाची गोष्ट केलेली आहे. त्याबद्दल मी बीडच्या वतीने व सर्व नारी शक्तीच्या वतीने मी त्यांचे शतशः आभार मानते. धन्यवाद. परभणी जिल्ह्यातील मानवत रोड काकीनाडा इथे ते साईनगर शिर्डी धावणाऱ्या साईनगर शिर्डी एक्सप्रेसमध्ये मानवत रोड रेल्वे स्थानकाजवळ सिग्नल यंत्रणेत छेडछाड करून दरोडेखोरांनी ती थांबवून सशस्त्र लूट केल्याची गंभीर घटना घडली आहे. मिळालेल्या माहितीनुसार अज्ञात 8 ते 10 दरोडेखोरांनी जनरल आणि S4 या डब्यात प्रवेश करून तलवारीचा धाक दाखवत प्रवाशांकडील दागिने आणि रोख रक्कम लुटली. विशेषतः महिला प्रवाशांना लक्ष्य करण्यात आलं. सिग्नल यंत्रणेत बिघाड करून गाडी सुमारे 55 मिनिटं थांबवण्यात आली होती. दरम्यान रेल्वे कर्मचाऱ्यांनी तातडीनं दुरुस्ती केल्यानंतर गाडी पुढे रवाना झाली. घटना घडताच रेल्वे सुरक्षा दल म्हणजेच RPF घटनास्थळी दाखल झाले. मात्र आरोपी तोपर्यंत फरार झाले होते. छत्रपती संभाजीनगर आणि हैदराबाद येथील काही प्रवाशांचे दागिने लुटल्याची प्राथमिक माहिती समोर आली. नुकसानीचा तपशील अद्याप स्पष्ट झालेला नाही. रेल्वे सुरक्षा दल आणि स्थानिक पोलिसांकडून तपास सुरू आहे.